तुला शिकवीन चांगलाच धडा 17 मेच्या भागात. आजचा भाग अतिशय जबरदस्त असणार आहे. अक्षरा अधिपतीच म्हणते, माझं चुकलं अधिपती. त्या बाया आल्या होत्या, त्यांना मी बोलले होते. सरगम मॅडमला हाकलून दिलं. असं झालं वय. एवढाच मुद्दा होता वय. पण एवढा मुद्दा होता मग कशाला चिडला तुम्ही? काय उत्तर आहे या प्रश्नाचं तुमच्याकडं मास्तरींबाई? लगेच अक्षरा म्हणते, मला तुम्हाला बोलायचं. तेच ना तुम्ही मगाशी बोलला ते. मला तुमच्याशी बोलायचं प्रायव्हेट. जाऊ द्या, आपण नंतर बोलूया. तुम्ही दमला असाल ना आता? किती दमला तुम्ही? मी जेवढं दमलो होतो तेवढा दम खाऊन झाला. बोला तुम्ही आता. नको, आपण नंतर बोलूया. का? बोला की. काय कुठं हो अक्षरा? तेथून निघून जाते. अधिपती म्हणतो, तुम्ही गेल्या तरी या आहेत. आणि अधिपती अक्षराचा फोटो बघतो आणि म्हणतो, आई शपथ, मी जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा बघितलं तेव्हा अशीच धडधड होत होती माझी. जसं तुमचं आज झालं ना तसं माझं सेम टू सेम तसंच झालं. आई शपथ, तुम्ही मला आजपर्यंत जेवढ्या आवडल्या ना त्यापेक्षा 1,00,000 पटीने जास्त आवडायला लागल्या. अधिपती अक्षराचा फोटो बघतो आणि फोटोची पप्पी घेणार तर तोच म्हणतो, नको, परमिशन नाही ना तुमची? मी नाही घेत पप्पी. इकडे भुवनेश्वरी आपल्या खोलीमध्ये एकटीच असते. लगेच तेथे चंती येते आणि म्हणते, मावशी, तुझा पुढचा प्लॅन काय आहे? ठरलं आहे आमचं. काय ठरलं आहे? बघशीलच तू. आणि ऐक, इथं येऊन काय करणार हे विचारायचं नाही. दुसऱ्या दिवशी अधिपतीस अक्षरा विचारते, का बरं तुम्ही बाहेर चालला? काय हो, आता सुट्टी चालू आहे. बाहेर कुठं? अहो, सुट्टी चालू आहे पण इलेक्शन आहे ना. इलेक्शन ड्युटी पण आहे ना. मग ठीक आहे. नाही तर मी विचार केला होता आज कुठं तरी बाहेर गेलो असतो. मला बी वेळ आहे, तुम्हाला बी वेळ आहे. तुम्हाला काय ते बोलायचं होतं ना आमच्या संग. म्हणलं जरा जाऊया बाहेर, निसर्गात गेलो असतो. तुम्हाला बी बरं वाटलं असतं आणि वेळसुद्धा गेला असता. हो, खरं तर मला पण आवडलं असतं, पण इलेक्शन ड्युटी आहे. तुम्ही पण बाहेर फिरायला जाऊ नका. मतदान करा. विषय आहे का तो? मतदान तर करणारच मी. कारण मतदानाला जरी आपण ताण म्हणत असलो तरी तो आपला हक्क आहे, कर्तव्य आहे आपलं. ते आपण बजावलंच पाहिजे. लगेच अधिपती म्हणतो, बरोबर, बरं झालं तुम्ही आम्हाला सांगितलं ते. परवा एका पुस्तकात वाचलं मी. तुम्ही मला ते पुस्तक दिलं होतं ना, त्यात लिहिलेलं होतं, जसं दिवाळीचा सण असतो ना तसं मतदानाचा सण साजरी केला पाहिजे. आहे का नाही? हो, बरोबर आहे. लोकशाहीचा सोहळा आहे आणि आपण सगळे जात धर्म ठेवून मतदान केलंच पाहिजे. मी एक काम करतो, तुमची जिकडं ड्युटी आहे मतदानाची तुम्हाला तिकडं नेऊन सोडतो आणि मी तेथेही मतदान करतो. नाही, माझं जिथं मतदान केंद्र आहे तिथे तुमचं मतदान असेल असं नाही. बरं, तुमचं ते बी बरोबर आहे. मग मी दुसरीकडे जाऊन माझं मतदान करतो असलेल्या ठिकाणी. शरवण सर आपल्या घराच्या हॉलमध्ये येतात आणि हार्मोनियमकडं सारखं बघत असतात. तेथे भुवनेश्वरी देवी येते आणि ती म्हणते, आता नुसतं बघत बसा त्या पेटीकडे, कारण त्यामधून सूर काढणारीला हाकलून दिलं तुमच्या सुनबाईंनी. कळलं असेलच ना तुम्हाला तुमच्या सुनबाईंनी काय केलं ते. मग आता काही बी बोलणार नाही का तुम्ही? शारोन सर एक शब्दसुद्धा बोलत नाही. अहो, आमच्या हाताने थोडी जरी चूक झाली तर आम्हाला नको नको ते बोलता, आणि आता तुमच्या सुनबाईच्या हाताने चूक झाली तर त्यांना नाही बोलणार का? तुमचं स्वप्न होतं ना अधिपतीने गाणं शिकावं म्हणून. ते स्वप्न तुमच्या सुनबाईंनी मोडलंय. तरी तुम्ही तिला काहीही बोलणार नाही, आहे का नाही? काय हो, बोला की. का त्या सरगमबरोबर तुमच्या गळ्यातला सुद्धा आवाज गेलाय? तुमची इच्छा होती, तुम्ही आग्रह केला म्हणून आम्ही अधिपतीला गाणं शिकण्याची परवानगी दिली. आम्ही एवढं मनावर घेऊन अख्ख्या कोल्हापुरातून चांगलं गाणं शिकवणारी बाई घेऊन आलो का नाही? पण तुमच्या सुनबाईने तिला दुसऱ्यांदा घराबाहेर काढलं. आम्ही काय त्यामध्ये पडणार नाही. ही काय वागण्याची रीत झाली काय? त्या फक्त सरगमला नाही बोलल्या, त्या बदलापूरच्या आपल्या आश्रमातल्या बाया आल्या होत्या त्यांनासुद्धा बोलल्या. त्यांना कळायला नको का? सूर्यवंश घराण्याच्या त्या आरसा आहेत, त्यांच्याहूनच आपली इज्जत ठरते. त्यांचा असा पान उतारा करणं बरोबर नाही. जसं त्यांच्या बाजूने आम्हाला बोलता की नाही, तसं त्या चुकल्या ना, त्यांना 4 शब्द बोलण्याची हिंमत ठेवा. अहो, ऐकता ना तुम्ही आम्ही काय बोलतो ते? का ह्या कानाने ऐकून त्या कानाने सोडून देता तुम्ही? आणि आमचा अपमानच करायचा होता तर आम्हाला कशाला बोलवलं इथं? हे बघा,
अधिपतीच्या गाण्यासाठी जेवढं करायचं होतं तेवढं सगळं आम्ही केलं, पण ते सगळं व्हायला गेलं. आता आमचा त्यांच्या गाण्याशी संबंध संपला. अधिपतीचं गाणं थांबण्याचा दोष तुम्ही आम्हाला देऊ नका. एवढे उपकार करा आमच्यावर. इकडे अक्षरा आणि तिची मैत्रीण नाश्ता करायला येतात. अक्षराची मैत्रीण म्हणते, अक्षरा आपला ब्रेक एकदम छोटा आहे, तू पटकन खाऊन घे, मी आलेच 2 मिनिटात. त्या मैत्रिणीला फोन येतो. ती फोन घेऊन फोनवर बोलायला जाते आणि म्हणते, मी आलेच. इकडे अक्षरा एकटीच बसलेली असते. अक्षराला एक जोडपे समोरून येताना दिसते. अक्षरा सारखी त्यांच्याकडे बघत असते आणि अतिशय खुश होत असते. ते जोडपं अक्षराच्या समोर बसते आणि आईस्क्रीम खात असते. ते दोघेही एकमेकाला आईस्क्रीम भरवत असतात. हे बघून अक्षरा एकदमच स्वप्नात जाते. लगेच अक्षराची मैत्रीण येते आणि म्हणते, अक्षरा काय झालं, तिकडे कोणाकडे बघते? अक्षरा म्हणते, ते नवरा बायको बघा ना शेजारी, किती गोड आहे ना. ते एकमेकांच्या प्रेमात बुडाल्यासारखे वाटतात. नवरा बायकोच आहे कशावरून? अहो त्यांचं पॉइंटिंग बघा ना, किती काळजी करतोय तो तिची. तुम्हाला माहिती आहे, मगाशी रस्त्याच्या कडाने जाताना एक गाडी आली तर त्यांनी तिचा हात धरून तिला रस्त्याच्या एका बाजूला केलं आणि तो दुसऱ्या बाजूला झाला. खरंच असं म्हणतात ना, संसार हा 2 चाकांचा रथ असतो. हो आहेच. आणि दोन्ही चाकं न कुडकुडता चालत असतील तर किती छान ना. मग तर संसाराचा गाडा एक नंबर. आणि प्रेमातही असंच असेल तर, म्हणजे एक जण खूप प्रेम करत असेल आणि दुसरा प्रेम करतच नसेल तर, तसं जर असेल ना, तर जो प्रेम करतो ना त्याच्या प्रेमात ताकद असायला हवी, की दुसऱ्या चाकालाही त्याच्या प्रेमात पाडू शकते. लगेच अक्षरा म्हणते, बरोबर. अगं पण तुला काय झालं आज अचानक? प्रेम, लग्न, संसाराचा गाडा वगैरे हे काय बोलायला लागली तू अचानक? हा कुठला क्लास सुरू केला आहे? अधिपतीसारखा सरांसंग भांडण झालंय की तुझं प्रेम जरा जास्त उतू चाललंय? लगेच अक्षरा म्हणते, नाही नाही, आणि हसायला लागते. तिची मैत्रीण म्हणते, लाजलीस म्हणजे नक्कीच तुझं प्रेम उतू जायला लागलंय. नाही हो, खरंच तसं नाही. अगं तू नाही म्हणतेस, पण तुझ्या चेहऱ्यावर स्पष्ट ते दिसतंय. ठीक आहे, माझ्यापासून लपव, पण तू नवऱ्याला तरी सांगशील का नाही तुला काय बोलायचंय ते? तुला असं वाटतंय का आता लग्न झालंय, आता कशाला म्हणायला हवंय आय लव्ह यू? तसं काही नसतं गं, बोलायचं, छान वाटतंय. मी तर म्हणते बाबा माझ्या नवऱ्याला आय लव्ह यू. तुला खरं सांगू, लग्नाआधी माझा नवरा माझ्या प्रेमात होता हे मला माहिती होतं, पण त्याचं धाडसच होईना मला प्रपोज करायला. मी आपलं म्हटलं, आपण त्याची वाट बघत बसलो, आपण म्हातारे झालो तरी हा आपल्याला प्रपोज करणार नाही. मग मी त्याला हिंट देत राहिले का बाबा तू मला प्रपोज केलं. एकदाची त्याला लिंक कळाली बाबा. अगं मग त्याने मला लग्नाचीच मागणी घातली. मग काय लवसह मॅरेज वगैरे झालं. आधी तो केवढा लाजायचा, पण आता तर तो सारी कसरच पूर्ण करतोय. दिवसातून मला 5 ते 6 वेळा तो आय लव्ह यू म्हणत असतो. त्यांनी मला व्याजासकट परत केलं सारं. छान असतं ग ते, मला खूप आवडतं. तूही करून बघ ना. लग्न कधी जुनं होत नाही आणि शिळंही होत नाही. आज तू घरी गेली ना, अधिपती सरकारांना तू डायरेक्ट आय लव्ह यू म्हणून टाक. अक्षरा हसून म्हणते, अहो ताई असं कसं म्हणजे डायरेक्ट? असं कसं म्हणू मी, आणि मला काय म्हणायचं आहे? प्रेम आहे हे कळतंच ना, असं सांगायची गरजच आहे का सारखं सारखं? मी तुला काय म्हणाले मगाशी, पुरुष मंडळी महाट असतात, त्यांना काही कळतच नाही. तुला जर एवढं वाटतं ना, मग तू सरळ सरळ बोलूतच नको ना. तुझ्या वागण्यातून बोलण्यातून त्यांना थोडी थोडी हिंट देत जा. तुझं कामही होईल आणि त्यांना तुझ्या प्रेमाची हिंटही मिळेल. इकडे अधिपती आणि ओंकार गाडीमध्ये चाललेला असतो. ओंकार म्हणतो, बाबा त्या प्रिंटरवाल्याकडे जायला पाहिजे, प्रिंटर खराब झाले ना, नवीन घ्यायला पाहिजे. बर, आणि आणि त्या सप्लायरला जापलं पाहिजे. का रे, किती दिवसाची ऑर्डर दिली, रॉ मटेरियल पाठवत नाही. त्याला कान पिचक्यात दे तू जरा. चल तिकडे जाऊया. लगेच अधिपतीला मास्तरी मैचा फोन येतो. ओंकार म्हणतो, घे घे. मास्तरी मै म्हणतात, हा अधिपती कामात आहात का? अधिपती म्हणतो, गाडी चालवतोय, नंतर बोलूया आपण. लगेच अधिपती म्हणतो, थांबा गाडी साईडला घेतो मी आता.
अक्षरा म्हणते, माझं काम संपलंय. जर तुमचं संपलं असलं तर एकत्र जाऊया का घरी? अधिपती म्हणतो, माझं 1-2 कामं आहे, मग जाऊया आपण घरी. तेवढी उरकली का येतो मी तुम्हाला न्यायला. लगेच अक्षरा म्हणते, नाही तर बघा, तुम्हाला जर वेळ असेल तर आपण रंकाळ्याला जाऊया का फिरायला? अधिपती म्हणतो, हा चालतं. लगेच अधिपती जोरात म्हणतो, रंकाळ्याला? अक्षरा म्हणते, हो, रंकाळ्याला. तुम्हाला वेळ असेल तर. नको नको, जाऊ दे. अधिपती म्हणतो, हो, जाऊया जाऊया. आज चक्क तुम्ही म्हणायला लागल्या म्हटल्यावर जाऊया. तुमची कामं उरकली की मला टपदेशी फोन करा, मी 0 मिनिटात तुमच्याकडे येतो. बरं, ठीक आहे. मी आता रंकाळ्याला येते, तुम्ही पण तिथे पोचा. अधिपती म्हणतो, चालतंय चालतंय, यस, डन. अधिपती ओंक्याला म्हणतो, ओंक्या बाबा, प्लॅन जरा चेंज आहे. ओंक्या म्हणतो, समजलं मला, मजा आहे तुझी. तुमच्या दोघांची लव्ह स्टोरी रंकाळ्यावर खुलणार तर. अधिपती म्हणतो, अय ओंक्या डोंक्या, इकडे. सरगम भुवनेश्वरीला फोन करते. भुवनेश्वरी म्हणते, बोला मॅडम. सरगम म्हणते, तुम्ही काय मला मॅडम म्हणता? तुम्ही काही विचार केला का? भुवनेश्वरी म्हणते, म्हणजे मी परत कधी येऊ गाणं शिकवायला? अहो, असा खंड पडून चालणार नाही. आपल्याला लवकरात लवकर क्लास सुरू केला पाहिजे. ही जी घाई तुम्ही आत्ता दाखवता ना, ती जर घाई तुम्ही आधी दाखवली असती तर लई बरं झालं असतं. हीच घाई जर तुम्ही आधी दाखवली असती तर आमच्या सुनबाईंनी तुम्हाला हात धरून बाहेर काढलं नसतं. तुम्हाला त्यांना बाहेर काढावं लागलं असतं. पण तुमचं चाललं आहे आपलं गोगलगायवानी. तसं नाही मॅडम. प्रत्येकाची शिकवायची एक पद्धत असती, वेग असतो. आणि तुम्हीच म्हणाल्या ना, अधिपतीचे कलानी घ्या. माझा प्रवास त्याच दिशेने चालू होता. उलट अधिपती आत्ता आत्ता उपलब्ध व्हायला लागले म्हणून मी घाई करते. नाही, पण तुम्ही जरा आता थंडाई घ्या. तुम्हाला एक विचारू का? माझ्याकडे एक कल्पना आहे. बोला बोला की. मी जर अधिपतीचा क्लास बाहेर कुठे घेतला तर? म्हणजे सगळ्याच गोष्टी सोप्या होऊन जातील ना. बाहेर म्हणजे कुठे? माझ्या घरी. मी बाकीच्यांचे क्लास घेतेच आणि अधिपतीचा क्लास घेतला तर म्हणजे आम्हाला दोघांना वेळ मिळेल, आम्हाला बोलता चालता येईल. आणि मुख्य म्हणजे अक्षराचं दडपणही नसेल ना. लगेच भुवनेश्वरी म्हणते, कसं काय नाही राहणार? अहो, त्यांना कसं काय कळणार मी इकडे क्लास घेता ते? अहो, तुम्ही काय खुळ्या आहात का? तुम्हीच आम्हाला सांगितलं ना, अधिपती त्यांना सगळं जाऊन सांगतात म्हणून. मग आणि त्या असा क्लास होऊन देतील? काहीतरी उगा आयडिया सांगू नका तुम्ही. मग आपण करायचं तरी काय? तुम्ही नका शिकू आम्हाला काय करायचं ते, आम्ही बघतो काय करायचं ते. आणि एक, तुम्ही आम्हाला सारखा सारखा फोन नका करत जाऊ आणि आमचा वेळ खाऊ नका. आम्ही विचार केला आहे काय करायचं ते. योग्य वेळ आली का काय आहे ते तुम्हाला कळलं. तोपर्यंत तुम्ही शांत बसा. काय कळलं काय? हो, ठीक आहे मॅडम. आजचा भाग कसा वाटला ते लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.